हाय मित्रांनो, रिसेंटली आता व्हॅकन्सी निघालेल्या आहे नवी मुंबई मल्टिपल कॉर्पोरेशनमध्ये. गव्हर्नमेंटच्या जागा आहे नवी मुंबईमध्ये. तर याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या जागा रिसेंटली निघालेल्या आहे. याची शेवटची तारीख आपण बघू शकतो 20 फेब्रुवारी यांनी दिलेली आहे. ते 4 दिलेली आहे, पण हे त्यांनी तारीख वाढवून दिलेली आहे 20 तारखेपर्यंत. गव्हर्नमेंटमध्ये संधी आहे. तुम्ही एज्युकेशनमध्ये तुम्ही इलिजिबल आहे की नाही ते एकदा बघून घ्या. तर आपण ह्या व्हिडिओ आता बघितल्याला गेलो तर पहिली पोझिशन ही दिलेली आहे. पहिल्या पोझिशनसाठी MD MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन वेटरनरी सायन्स ही पहिली जागेसाठी निघाली आहे ग्रुप एसाठी. ओव्हरऑल 133 इथे वॅकन्सी वगैरे दिलेली आहे. 133 वॅकन्सीसाठी आपण बघायला गेलो तर तीन पोझिशनसाठी यांनी हे वॅकन्सी दिलेली आहे. वैद्यकीय अधिकारी सॉरी तीन नाही 15 ओव्हरऑल 15 पोझिशन आहे त्यामध्ये. टोटल 113 पदे आहे. आता एक एक पदासाठी कोणत्या कॅटेगरीज किती जागा आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. खाली ही पद क्रमांक 1 तुम्ही बघा, तुमची कॅटेगरी कोणती त्या कॅटेगरीज तुम्ही फॉर्म भरा, तर तुम्हाला इझी जाईल. हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद, हे 5वं पद, हे 6वं पद, हे 7वं पद, हे 8वं पद, हे 9वं पद. हे 9वं पदच्या खाली शैक्षणिक अर्हता पण यांनी दिलेले आहे. तो व्हिडिओ बघताना पॉज करून पण हे वाचून घ्या एकदा. हे 10व्या पदासाठी दिलेले आहे. टोटल एकच वॅकन्सी आहे. PGA साठी एकच वॅकन्सी दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म चुकीचा भरसाल त्यात वॅकन्सीच राहणार नाही, तर उपयोग नाही ते फॉर्म भरून पण. हे 11वं पद, याच्यासाठी शिक्षण कोणतं आहे. त्यानंतर 12वं पद, 13वं पद. 13 पदसाठी त्यांनी शिक्षण अर्हता का मागितलेली आहे. हे 14वं पद, हे 15वं पद. असे टोटल पद भरलेले आहे. त्याच्या आता आपण खाली गेलो बाकी एवढं विशेष यांनी दिलेलं नाही आहे. असं हे ग्रुप साठी 113 वॅकन्सीसाठी हे जागा होत्या. त्याचप्रमाणे आता आपण ग्रुप 2, 3, 4 बघणार आहे. असिस्टंट, त्यानंतर मल्टिपल डेप्युटी सेक्रेटरी, असिस्टंट लिगल. ओव्हरऑल ग्रुप बी साठी 5, 6, 7 जागा आहे. टोटल 7 जागासाठी आपण बघणार आहे. ओव्हरऑल त्यांनी 7 जागेसाठी दिलेल्या 5 पदं म्हणजे 3 पदासाठी त्यांनी टोटल 7 पद आहे. त्यांनी ते वेतन वगैरे दिले, किती वेतन राहणार, काय राहणार, ऑनलाईनची तारीख वगैरे, शेवटची तारीख किती, ते 4 दिल्या, पण 19 तारीख त्यांनी चेंज केलं आहे. खुला वर्गासाठी 1000, मागासवर्गीयासाठी 900 रुपये हे फी राहणार. त्यानंतर इथे त्यांनी PDF मध्ये दिलेले पहिल्या पदासाठी ओव्हरऑल 5 जागा आहेत, तर कोणासाठी किती, विजयसाठी किती, विजयसाठी किती. त्यानंतर म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरीसाठी काय आहे. त्यानंतर त्यांनी एज्युकेशन काय मागितलेले आहे. त्यानंतर 3 पदसाठी असिस्टंट लॉ ऑफिसर गट ब, खुला वर्गासाठी एकच जागा आहे आणि एकच पद आहे, असं याच्यामध्ये आहे. आता आपण तिसरं बघणार आहे ग्रुप सी, ज्युनियर असिस्टंट इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल. ग्रुप सी टोटल ओव्हरऑल 12 जागा आहे. 12 जागासाठी वेतन श्रेणी 38,600 ते 1,12,800 अशी वेतन श्रेणी दिलेली आहे. सेम फीस याच्यामध्ये पण. आता याच्यामध्ये पद 1 साठी ज्युनियर इंजिनियरसाठी ओव्हरऑल 7 जागेसाठी त्यांनी हे दिलेलं आहे. एज्युकेशन कोणतं आहे, ह्याच्यामध्ये एज्युकेशन कोणतं आहे.
असं हे पद आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स वगैरे त्यांनी मागितले नाही आहे. तुम्ही तुमचं घरच्यातलं कोणी याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना शेअर करा किंवा तुम्ही पण बसत असाल तुम्ही पण अप्लाय करा. आणि इथे एकदा हे बघून घ्यायचं पोझिशन 1साठी मॅन्डेटरी कोणतं एज्युकेशन त्यांनी मागितलेलं आहे. पोझिशन 2साठी कोणतं मागितलेलं आहे. पोझिशन 3साठी कोणतं मागितलेलं आहे. पोझिशन 4साठी कोणतं मागितलेलं आहे. पोझिशन 5साठी कोणतं मागितलेलं आहे आणि पोझिशन 6साठी कोणतं मागितलं आहे. हे नक्की तुम्ही बघा. यानुसार तुम्ही फॉर्म भरा. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओनंतर.